पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. कशा काळा कसलीही झळ अन कसलीही झळ हर प्रेमाचा गोंधळ असा प्रेमाचा गोंधळ अनुभव जीवाची कशी वाजती संगळ अन प्रेमाचा गोंधळ असा प्रेमाचा गोंधळ अनुभव जीवाची कशी वाजती संगळ. नंदेश दादा, थँक्यू सो मच. या भागाची इतकी दमदार सुरुवात करून दिलीत. थँक्यू. फतवा या सिनेमाची टीम गेले 2 दिवस आहेच आहे आमच्या बरोबर. आजही आमची इच्छा आहे की तुम्ही आमच्याबरोबर ह्याच ऊर्जेत एन्जॉय करावं आणि आम्हीही ह्याच ऊर्जेत हा भाग आता पुढे नेतो. त्यामुळे तुर्तास प्लीज बसा. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. वा वा. हास्य रसिक हो, आता या मंचावर दुमदुमणार आहे दिमडीचा नाद आणि घुमणार आहे एक खणखणीत आवाज. कारण महाराष्ट्राची लोककला जगवणारी एक अस्सल लोककलावंत इथे येते. हसवत हसवत कान पिळणाऱ्या तिच्या भारुडानं अख्ख्या महाराष्ट्रावर गारुड केलंय. स्वागत करूया अनेक पुरस्कारांच्या मानकरी शाहीर मीराताई उमप यांचं. आणि त्यांना साथ देण्यासाठी येत आहेत आकांक्षा आणि ओंकार भोजने. सुया घे पोट घे वा वा. काळ्या घे मनगट घे ग माय. ये बाई इकडे पहिले. काय झालं? आधी इकडे ये. अरे भाऊ काय झालं भाऊ? भाऊ भाऊ म्हणायचा. तेच म्हणलो रे. बाई इथं काय चाललंय काय माहित नाही काय? ए असं धर गतुडा धर काली धर गतुडा घे काली. अरे तुझं काय चाललं मला काय घेणं दे ना. अगं कोण आहेस तू? मी वैदू वैदू वैदू. अरे भाऊ माल घेऊन आलो इकडे औरंगाबादहून. कशाचा माल? सुयापो दाबन मी बवाळा मनगटा गोतड गोमाशी वाली खाची पुढे गेला. आता कोणाच्या डोक्यात आहेत का उवाली का? इथं नाही रे. मग ग्रामीण बाग ग्रामीण बाग ग्रामीण बाग. ग्रामीण नाही ग्रामीण म्हणावं. तेच म्हणलो रे. पण तू गडी आहेस का बाई आहेस? तुला काय करायचं? करायचं नाही करायचं म्हणायचं. तेच म्हणलो रे. तेच बोलो रे. काय झालं तुला? तू गडी आहेस का बाई? तुला काय करायचं? मी म्हणतो की तू इथं कशाला आलीस? अरे भाऊ माल घेऊन निघायला आलो ना. कसला माल? माल सांगितलं तुला. आपण वाळ्या मनगटा गोतड गोमाशी वाली खाची पुढे घेऊन आलो. कळलं. पण आता मला सांग इथं ह्या लोकांकडे बघून सांग की तुझ्या मालाची ह्या लोकांना कोणाला गरज आहे असं वाटतं का तुला? अरे भाऊ औरंगाबादून घेऊन आलो माल. मला समजलं होतं तिथं. कुठं? औरंगाबाद ना. काय समजला? पू बाय पू मध्ये मोठे बया. पू बाय पू नसते ते. मग फू बाय फू म्हणायचं. तेच म्हणलो रे. हा मग इथं माझा बाया माल घेतात म्हणून घेऊन आण. इथं कोणाला तुझ्या मालाची गरज नाही. जा. तुला गरज नाहीये त्याला घेऊ दे. माझ्या पैशाला पाठर पाहिजे तर भाऊ पाठर माझं चालतो बघ. रडती का हसते तू? तुला काय करायचं? करायचं नाही बोलायचं करायचं बोलायचं. तेच म्हणलो रे. मी गाणं म्हणतो बघ. गाणं म्हणते ऐकून घे भाऊ. केसारी फणी मैना काळी पोत
ऐ मानलं तुम्हाला का झालं नाही खरं सांगतो म्हणजे आता तुम्ही हे गायलात का नाही त्याच्यातून मला कळलं काय? का तुमच्याकडे फक्त विकायला माल नाही तर कमालीचं ज्ञान अरे आहे. प्रबोधन करतो प्रबोधन प्रबोधन नाही ग प्रबोधन म्हणायचं. तेच म्हणलं रे. बरं भाई खरंच तुमच्याकडे कमालीचं ज्ञान आहे. बर. हं? नाथांची शिकवण आहे. आहे मला असं वाटतं की तुम्ही मला माझ्या संकटातून सोडवू शकता. संकटातून सोडवतो. होय ना अरे बाबा तुझ्यावर कसलं संकट आलं रे. बाई माझ्याकडे ना एक डेंजर परेशानी आहे. अरे काय झालं तुला. हे बघा आली परेशानी. माझी बायको तुझी बायको चांगली दिसती रे. चांगली दिसती कसली चांगली परेशानी आहे, दिसते रे परेशानी. तुझी बायको चांगली दिसते रे. तू बी नोरा चांगलाय. तुझी नोरा चांगला. नवरा नाही ग नवरा म्हणायचं. हेच म्हणलं रे. बरं हीच ती परेशानी. एकीकडे परेशानी दुसरीकडे परशुरामी. केवढा फरक आहे. मी परेशानी मी परेशानी. तेच म्हणलं ना भाऊ. तुमच्या बरोबर राहून वाण नाही पण गुण लागला. लय भारी झालं. हे बघा हीच आहे माझी परेशानी. तुम्ही थांबा. काय ओ ताई आता तू मला म्हणून सांगते या माणसाने ना मला लई म्हणजे लई हैराण केलंय बघा. असं कसं. उठसूट आपला लोकला शोधायला जातो नुसतं बाहेर. मग काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय आहे. अहो आठवड्यातले 3 दिवस तुम्ही इथं बिझी असाल तर दिवस कसे जाणार. आठवड्यातले दिवस कसे जाणार असं म्हणाले मी. गाप गाप म्हणलं गाप. हा? बघितलं कशी बोलते. हं? काय झालं. घरातली गोष्टी अशी 4 चौकात समोर काढतात होय. निर्मितीत आहे तुम्हाला सांगतो मामाची मुलगी केली आणि चुकलो. काय. खरं सांगतो जरा थांबलो असतो ना तर स्किट आणि अँकरिंग दोन्हीचे पैसे आले असते घरात. काय वैदी आयो आयो. बघितलं बघितलं बाई. काय झालं काय लग्नात झालं? हिच्या बापानं म्हणजे माझ्या मामानं कान पिळला आणि नंतर हिला खो दिला. ते आयुष्यभर सुरूच आहे. सुरूच आहे का. अरे थांब थांब थांब. पण खरं सांगतो बाई मामाची मुलगी करून पस्तावतोय बघा आता. अरे मामाची मुलगी. हा? अरे कौस मामाची का शकुनी मामाची. बाई आले आलं जमलं तुम्हाला बी तू आता मी नाही उसार झालो. आहे का आता हुशार नाही हुशार म्हणावं. हेच म्हणलं रे. ही मामाची मुलगी करून पस्तावतोय. पस्ताव झाला. हो, मग पस्ताव झाला. झाला का म्हणून झाला पस्ताव भाऊ. का म्हणजे म्हणजे सतवती का तुला. सतवती म्हणजे ऐकतच नाही ना ती. आपापसातलं म्हणून मामाची मुलगी केली तर घरात नुसतं भांडण भांडण भांडण. त्याचा तोडगा माझ्याकडे. आहे. सारा गोंधळ ह्या मेहुणीचा. हिला कंटाळा नांदायचा. अगं उठपळ तीनदा तिचा ग धंदा. छंद माहेरचा ग छंद माहेरचा. बाई तुम्ही काय अंतर्ज्ञानी आहेत का काय. अंतरज्ञानी नाहीये. मग? तुमच्या बोलण्यात मला कळलं. लगेच कळलं बघ त्यांना. छंद माहेरचा. बाई लोकांना कसले कसले छंद असतात. हो. टिकल्या गोळा करणं तिकीट गोळा हो. करणं नाणी गोळा करणं बरोबर. किल्ले गोळा करणं. बरोबर. पण हिला कसला छंद आहे माहेर. आमच्या घरात माहेरची माणसं गोळा करण्याचा. अच्छा असं का. हा. आणि यांना जरा सुंदर सुंदर मांजरी दिसल्या ना की त्या मांजरीना चिठ्ठी लिवायचा छंद. बघितलं कशी तोंडाळ बाई आहे ती. नाही नाही तुम्ही घरी या. तुम्हाला नाही तर बादलीत बुचकळून काढलं ना तर तुमच्या नावाचं कुक्कू नाही लावणार मी घरी. धनी आणि अरे ऐक ना बाबा. ऐक ना अजून ना आपली तोडगा आहे. आहेच ना. घरीदारी आदळा पट. घरीदारी आदळा पट. रोज पोरं खाते धपाट. रोज पोरं खाते धपाट. भांडणाचा तर लय सुकाळ. शेजारी मोडी ते बोट. भांडणाचा तर लय सुकाळ. शेजारी मोडी ते बोट. जर का लक्ष्मी कराडली हका मारी जण अवसराली. जर का लक्ष्मी कराडली हका मारी जण अवसराली. 2-2 दिवस राहे उपवाशी. रतीब चहाच्या पाण्याचा छंद माहेरचा. आता
तुम्हाला काय सांगायचं काय सांगायचं? जसं कलाकाराचं कलेशी तसं नवऱ्याचं बायकोशी नातं असलंच पाहिजे का नाही? बरोबर आहे की. म्हणजे उद्या आभाळ कोसळू दे, हो. पूर येऊ दे, हो. नाही तर जग बुडू दे, हो. पण नवरा बायको एकत्रच राहिलं पाहिजे. अरे त्याचं प्रेम कमी होत नाही, नवरा बायकोचा संसार तुटत नसतो. बरोबर आहे. आता हिला कसं सांगणार हा? पण नाही, बाई तिच्या डोक्यात आला आता. आला मला आले डोक्यात, मी म्हणलं यांना. बरोबर आहे की नाही? नाही 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 भांडणार आता. नाही नाही पण बाई खरं सांगतो हिला शिकवण्याच्या नादात मी काय बरंच शिकून गेलो. हो का? हो. काय काय शिकले? तुमची परवानगी असेल तर तुमचं पुढचं कडवं मी गायलं तर चालेल. अरे वा 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 वा, चांगली गोष्ट आहे हो, आनंदाची गोष्ट आहे. वा, हुशार आहे मुलगा, हुशार आहे. वा वा. बाई हा. या तुमच्या 1.5 दमडीच्या शिष्याला तुमच्या या लाख मोलाच्या दिमडीची सोबत मिळाली तर खरी मजा आहे. नक्की 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 बरोबर साथ देते. मन मन चालतंय. मन. छान. काय करू बायको लग्नाची नात्यान लेक मामाची, विडी वाकडी भोळी भाबडी जोडीच्या प्रेमाची. अग सुचला एक विचार मला, मी बोलावील मीराबाईला, यांच्याशिवाय तंटा आमचा नाही थांबायचा. छंद ग माहेरचा कसं वाटलं बाबा? एकदम बरं वाटलं. आता डोक्यात आला असेल मला तुझ्या. हो एकदम एकदम. बाई आम्हाला आशीर्वाद द्या फक्त. हो. धन्यवाद धन्यवाद. आयुष्यमान भव. थँक्यू थँक्यू. बाई थांबू नाही, थँक्यू म्हणावं. तेच म्हणलो रे. ही घ्या. सुया घे, पोत घे, वाळ्या घे, मनगट घे ग माय, घे ग बुलबुलची माय, घे ग गंगू माय. मला खात्री आहे माझ्याच सारखं सगळ्यांचेच डोळे, कान आणि मन सगळं तृप्त झालंय. निर्मितीताई तू काय म्हणशील? मीराताई, आत्तापर्यंत फुबाई फूमध्ये जेव्हा मला काही आवडतं तेव्हा मी त्यांना इकडे बोलून चॉकलेट देते नेहमी, पण आज मला स्वतःला तिकडे यावं असं वाटतंय. वा आज जसं तू म्हणायस तसं तृप्त झालोय आम्ही, तृप्त झालोय अक्षरशः. काय खडा आवाज, काय दिमडी वाजवणं तुमचं, काय तुमचं विनोदाचं टायमिंग, आणि काय ते तुमचं तेच बोललो रे. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप छान ताई, खूप छान. मी तर म्हणते माझं भाग्य खूपच उंच आहे, कारण की पहिल्यांदाच मी फुबाई फूमध्ये मला म्हणजे कार्यक्रम करायची संधी मिळाली, आणि तुम्हाला बघून तर मला आनंदी आनंद वाटला. मी फक्त टी व्हीमध्ये बघत होते. या आठवड्यात पुन्हा एकदा एक लोककलेतलं खणखणीत नाणं आपल्याला अनुभवायला मिळालं. थँक्यू सो मच, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्यासाठी या मंचावर सादरीकरण केलं. पुन्हा एकदा खूप खूप आभार. थँक्यू सो मच. आई, मी तुझा तिसऱ्यांदा आशीर्वाद घेतोय. अगं बाई, का रे? कारण मी तिसऱ्यांदा लग्न करतोय. बघितलंस त्याचं तिसऱ्यांदा लग्न होतं, ते सुद्धा लव्ह मॅरेज. ए काय खाली. बघताय ना ताई, त्या राघवचं एका शिर्यली 3 वेळा लग्न झालं, 3 वेळा हनीमून पण होईल. नाही तर तुमचा चिनू लग्नातला लव बी नाही माहित. अगं बघ ना ग, तो लग्नाचं नावच घेत नाही. जरा म्हणालो ना आपण की आपण लग्न करूया तर लगेच वैतागतो, एवढा भडकतो बिचारा माझा चिनू. पण नाही, मी आता ठरवलंय, आज
आजच्या आज मी त्याचं लग्न ठरवणारच. अगं बाई, तुझ्याशी नाही टवळे. बर 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 बर. पण ताई, तुमचा 32 वर्षाचा घोडा हाय कुठं? डिटेलिंग बघितलं. घोड्या म्हटल्यावर अशी हाक देतो, गाढव म्हटलं तर पुढचं स्किट विंगेतच करा. नाही आलो. कब तक जवानी छुपाओगी रानी, अरे कब तक जवानी छुपाओगी रानी, कमारों को कितना सताओगी रानी, कभी तो किसी की दुल्हनिया बनोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी. निर्मितीताई, उमेश, मी चिन्मय उर्फ चिनू, आणि ही माझी भाड्याची बायको. नाही म्हणजे काय आहे, मी ना माझ्या आईसमोर एक प्रँक करणार आहे, त्यासाठी हिला मी हायर केलेलं आहे. होतकरू ऍक्ट्रेस आहे, उत्कृष्ट ऍक्ट्रेस आहे, सॉलिड एकदम. तर मी चिनू आणि ही तुझं नाव काय? केट विन्सलेट. स्पेलिंग येईल म्हणजे सुमी आहे रे. पण केट विन्सलेट माझी आयडल आहे. हो, काय सांगतेस काय? पण एक लक्षात ठेवा, टायटॅनिक मध्ये त्यांच्या प्रेमाचं जहाज बुडालं, पण तू आपल्या घरात माझ्या प्रँकचं जहाज बुडवू नकोस. तू बघ ना मी काय करते ते. तू फक्त बोल कुठे कसा करायचंय प्रँक. हळू इथे नाही करायचंय, माझ्या घरी करायचंय. आणि मी आईला सांगणार आहे की आपण पळून जाऊन लग्न केलंय म्हणून. तुला सांगतो, माझी आई एवढी चिडेल ना, एवढी रागवेल ना, अख्खं घर डोक्यावर घेईल. वा, कदाचित ती मला घराबाहेर सुद्धा काढेल. म्हणजे निदान 4 वर्ष तरी ती माझ्या लग्नाचा विषय काढणार नाहीये. म्हणजे हे सगळं कळणार नाही ना तिला. ए बघ, कसं आहे ना, बंदूक में गोली नहीं है वो मुझे पता है, तुमको पता है, मेरी आई को किधर पता है. बरोबर. कळलं? काय कळलं? हेच तुझी बंदूक फुसकी आहे. आई 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 मी लग्न करून आलोय आई. काय काय काय? आणि ते पण लव्ह मॅरेज. आई आई अशी काय करते आई? आई माझी आई वेडी झाली. माझी आई वेडी झाली. वेडी झाली माझी आई. नाही रे माझ्या बाबडून तो. अरे नाही रे सोन्या, मला खूप माझ्या बाय ते. अगं ए, अरे ए, पडशील. अरे उतार. अरे बाया, मला खूप आवडलं तू लग्न केलंस. ही माझी सून, ही माझी सून, लाख मोलाची. लाखाची? जरा महागच नाही पडली? हिचं काय? ये थोबाड फोडे ना तुझा. जा जा जा, टोयात तांदूळ आण. आई आपलं हे लोट्यात तांदूळ आण. मम्मी हे बरोबर बोलले होते मी. आई पण तुला राग नाही आला? नाही, तू माझ्या ती चिडली नाहीयेस? अगं रागव ना मग. अरे मला खूप आवडलं तू लग्न केलंयस. लग्न या घोड्याला एक घोडी मिळाली. म्हणजे डिटेलिंग. अरे वा वा, आता तुम्ही दोघ जण ना तुमच्या संसाराचे घोडे सुसाट पळवा. काय? आई तू इकडे. आई, तुझं उदाहरण गणले हे तुझ्या लक्षात येते का? तू इकडे. तुला आपला प्लॅन गणलाय हे कळत नाहीये का? अरे तुझ्या आईने एक्सेप्ट केलं आपल्याला. घ्या हे घ्या हा लोटा. इथं या आणि उडवा.
माझ्यासाठी जा जा, जा. ए घरी चाललीस की काय? ठेव 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 बाजूला तू. आई माझी अंडी फुटली. बघितलीस हिला कशी किक बसते. हिने कशी किक मारली. वा ए हा कुठला राग काढलास तू? हे असे केक मारतात? ते अक्कल आहे की नाही तुला? हा अक्कल आहे की नाही तुला? हे अरे ओरडतोस काय तिला? कशाला ओरडतेस? ती माझी सून आहे ना. आई ग माझी बाळ ती माझी केक विकलेत. गेट विन्सलेट. काय बेकरी उघडली आहे? सॉरी पाव विकते मी. सॉरी ना. काय ऐकायला कमी येतं का तुम्हाला? sorry. काय तुझ्या आईची मती भ्रष्ट झाली आहे का? केक मी हे ऐकून घेणार नाही. तुझ्या तर ना आता माझ्या आईला तू अशी बोलतेस. मला हे कधीच सहन होणार नाहीये. हो चालती माझ्या घराबाहेर. आणि अजिबात तोंड टाकू नकोस मला. अरे हे सगळं तू बाहेरून बोलतोयस. बघितलंस? बाहेर इथे ये. तू कशाला माझ्यावर ओरडतोयस? अगं आईने जर आपल्याला नवरा बायको म्हणून स्वीकारलं ना तर तुझे आणि तुझ्या बॉयफ्रेंडची वाट लागेल. आणि तुझी? माझी मज्जा. आई आई बघ मला कशी मारते. बघ मला कशी मारते. चेंज यू ममाज बॉय. हे बघ तू हे असं सतत आई आई करणार असेल ना तर या हाऊस मध्ये राहायची मला काही हाऊस नाही. मला वेगळा हाऊस पाहिजे. अरे म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? मी माझ्या आईला एकटीला सोडून तुझ्या बरोबर हे घर सोडून जाऊ? नाही नाही. आई बघितलंस तूच म्हणत होतीस ना लग्न कर लग्न कर. केलं मी लग्न. आई केलं मी लग्न. आता जातो हिच्या बरोबर घर सोडून आणि घेतो 2 BHK. तेवढी लायकी आहे? 1 BHK. चल रे. 1 RK. शक्यच नाही. झोपडी. हट रे. तंबू. हे बघ त्या गोट्यांमध्ये एक वीज घेतात ना तेवढी जागा घ्यायची सुद्धा ऐपत नाहीये तुझी. ए भावाने तू कशा पायी आलीस घरी? म्हणजे हिचं काय? हिचं काय आई? आता मी इथं असताना तुम्ही हिला आणलीसच कशी? कशी आणली तुम्ही हिला इथं? ए अगं काय बोलतेस तू? अगं काहीतरी भलतं चलतं वाटेल यांना. तुम्ही विसरला ती रात्र. अगं आराम. आपलं ठरलं होतं ना त्या रात्री जेवताना की घरातली समधी कामं मी करणार म्हणून. मग हिला कशा पायी आणली? अगं इकडे तू. हे बघ बाबडे. हे बघ आईच सतत सांगत होती की नाही हा लग्न कर म्हणून मी आईने सांगितलं म्हणून मी लग्न केलं की नाही. आणि आईच मला सतत सांगायची की नाही आता घरातली कामं मला नाही झेपत रे म्हणून आईने सांगितलं म्हणून मी लग्न केलं की नाही. आणि हिला घरात आणलं की नाही कामं करायला. चिंच मी कामवाली बाई नाहीये. हिची सर पण येणार नाही. स्वयंपाकात असं म्हणायचं होतं मला. ऐक मी काय म्हणते मी तुमच्या लग्नाला येऊ शकले नाही मग निदान लग्नाचे पुढचे विधी तरी माझ्या डोळ्यासमोर व्हावेत. चला नाव घे बाया नाव घे. नाव? घे. मला नाव घेता येत नाही. मग काय घेता येतं? वाईन विस्की बियर वॉडका. आई ही अशी बेवडी सून तुला चालणार आहे? त्यापेक्षा मी सिंगल होतो ते बरा नव्हतं काही. नाही मला चालणार आहे बाया मला चालणार आहे. आता पुढचा खेळ. ही बघ ही आहे लवंग ती खायची. आण इकडे चल लवकर. अरे तू नाही खायची रे तू फक्त दातात ठेवायची आणि मग तू तुझ्या ओठाने हळूच ती बाहेर काढायची. मी जाते. मी करते. हिचं काय आहे इथे मध्ये?
बाबा तिथे उभी राहा चल हा 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 आई बघ. माझं ऐक ना. नाही मला तुझं काही ऐकायचं नाही कर जा 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 करा लवंग आ हा 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 बस हा 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 ना जा हा 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 ना हा ना हा ना हा ना हा ना थांब रे ए लवंगी फुटेल इकडे मी सुतळी बा पडेल ए दिवाळी साजरी करायला आलायस इथे हा? मग तू पाडवा साजरी करतोस तो अरे तुमचे सण झाले का झाले कोण आहेस तू बॉयफ्रेंड आहे माझा लिओ ती छपरी गावकर. हा कशाला आला इथे हे काय ठरलं नव्हतं आपलं. मला नाही माहित हा का आला इकडे. ए चपाती बापाड आईला जेवायला वाढ. ए तुला बोलतो इकडे इकडे लक्षात ठेव माझ्या गर्लफ्रेंडच्या जर जवळ गे इकडे बघ माझ्या गर्लफ्रेंडच्या जर जवळ गेलास ना नस कापे ना. अरे अरे वेडायस काय आता तेवढ्या करता तू स्वतःची नस कशाला कापणार. वेडायस काय माझी नाही तुझी कापणार मी. आई आई नाही मला मला वाचव आई आई तो माझी नस कापतोय आई आई बघ आई तुला मी खरं खरं सांगतो हे बघ हे सगळं खोटे अगं मी प्रँक केला माझं काही लग्न वगैरे झालेलं नाहीये ही माझी बायको नाहीये. ए सोनू ए चिन्मयानंद तू लहानपणी नुसती कूस बदललीस ना तरी मला जाग यायची रे आणि तू हा एवढा मोठा प्रँक केलास माझ्या बरोबर ह्याची भनक सुद्धा मला लागली नसेल असं वाटतंय तुला. म्हणजे ए पिल्लू तू हिला आणलंस ना मी त्याला आणलं. ए बाया आई आहे मी तुझी आई. तो बघ कॅमेरा प्रँक प्रँक निर्मिती ताई तुम्ही प्रँक मला हा परफॉर्मन्स खूप आवडलाय. तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स. माधवी करेक्ट आहेस तू आई ही शेवटी आई असते. तुम्ही किती आम्हाला उल्लू बनवायचा प्रयत्न करा आम्ही बनत नाही कळलं ना. हे पण हा पर्सनल आयुष्यात मी अनुभवलेला एक किस्सा आहे. म्हणजे आईने प्रँक केली मला हा एंड असा होईल असं अजिबात वाटलं नव्हतं. अंगाशी येईल असं वाटत होतं मला की हे याच्या अंगाशी येणार आहे पण आई त्याच्या वरचढ असेल असं वाटलं नव्हतं. नेहमीच असते आई. मला असं वाटतंय लोकांच्या अंगाशी प्रँक येतो यांच्या लग्नाशी प्रँक आलाय. वा 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 वा. आणि माझ्या मते आशिषचा फोटे आहे की ममाज बॉय प्ले करणं त्याच्यासाठी काहीही नवीन नाही. आणि ते कडेवर उडी मारून चढणं हे काय कुठून शिकलंस. तुम्ही सगळ्यांनी खूप मजा आणलीत खूप मज्जा केलीत आणि ती मजा आमच्यापर्यंत पोहोचवलीत. मस्त थँक्यू. तुम्ही हे प्रँक्स करणं थांबवू नका त्यामुळे लवकरच पुढचा प्रँक घेऊन पुन्हा या. तुर्तास बसा. थँक्यू सो मच. चला पुढच्या स्किटकडे वळूया आणि आपली एनर्जी आणि मूड रिचार्ज करूया. मामा मामा स्वतःच्याच अंगणात हे कशाला अरे झाडाला पाणी द्यायला गेलो होतो. हा मामा हा टोपी म्हणून उलटी उडी घालून आलास. उलटी उडी खाली बघा चिंट्यात लाडू. आता कसं तू मी काय मी सात्विक
तुझं नाव हा. सात्विक. हा. अरे अख्ख्या गावात खरकाट्या म्हणून फेमस आहे. लहानपणी जेवायला बसला की एवढं खरकट सांडवायचं ना, गावातली सगळी कुत्री येऊन जेवून जायची. तेवढी ऐपत होती आमची. ऐपत होती. अरे तुमच्या सगळ्या पूर्वजांनी लुबडून लुबडून तुम्ही रंकाचे राव झालात. काय करून? अरे तुमच्या पूर्वजांनी आम्हाला लुबडून लुबडून रंकाचे राव झालात तुम्ही. हा, आणि तू म्हणतो अरे सात्विक आणि तुमच्या पूर्वजांचं सांग. तू सांग, आपल्या खानदानाची एवढी दुश्मनी, तू ही बॉर्डर क्रॉस करून आत कसा आलास रे? आत्मविश्वासाने. ऐका ना मामा, अहो 35 वर्ष झाली माझं लग्न नाही झालंय हो. अहो थंडीनंतर एखाद्या दुकानामध्ये स्वेटर माणसं बघतात ना उगाच, जसं तसं मला बघतात लोक आता. आणि तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला एक मुलगी आहे. मला आहे. अरे हा आहे. तिचं काय, तिच्याबद्दल काय म्हणणं आहे तुझं? मला तिच्याशी लग्न करायचंय. मामा 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 नाही मामा मामा नाही मामा मामा नाही. तू ठाम आहेस? हा. माझ्या पोरीवर लग्न करणार? हा करणार. बोलू तिला? हा बोलवा. बघा, हा. पळून जायचं नाही. नाही नाही. बोलू? बोलवा. थांबा असंच. बेटा, अगं ए बेटा बाहेर ये. तुझा फडफड, तुझा फडफड फडफड उडतो घागरा. तुझा फडफड, तुझा फडफड फडफड उडतो घागरा. तुझा फडफड, तुझा फडफड फडफड उडतो घागरा. बाबा बाबा, या माणसाला तुम्ही घरात का घेतलात? का घेतलं त्याला घरात? ह्याला बाहेर काढा. बाबा, आपल्या घराण्याला यांच्या घराण्याने फसवलंय. ह्यांच्या पिढ्यानपिढ्यांनी आपल्या बापाची पेंड असं करून आपली प्रॉपर्टी हडपली आहे. नाही 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 नाही, तुमच्याच आजोबांनी देवळाकडची जमीन हडपली आहे. मला म्हणजे तो आजोबा बद्दल बोलतोय. पण तुमचे बाबा आहेत ना ते. तुझ्याच पंजोबाने तुमची ती चिकूची बाग आहे ना आमची, ती बळकावली होती. नाही नाही, तुमचा पंजोबा बेवडा होता, त्याला बेवडा मारायचा होता म्हणून विकली ती जमीन. बेवडा 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 होता. पण विसरून जा ना आता सगळं करायला पाहिजे. सांगा त्याला. नको असं नको करू. बाळ रागू नको, आपण त्याचं घर उन्हात बांधू. त्याला कशाला उन्हात घर बांधून द्यायचं तुम्ही? तो काय तुमचा जावई आहे? तेच स्वप्न घेऊन तो इथं आला होता. म्हणजे तुला लग्नाची मागणी घालायला तो आला होता. अरे मागणी. बाबा, पक्ष फुटल्यानंतर आमदारांना जी असते ती मागणी. बाबा, नोटबंदी नंतर नव्या नोटांना असते ती मागणी. जी 34 वर्षात मला कधीच कुणी घातली नाही ती मागणी. बाबा, काही करा पण त्याला परत आणा. आयला पेट्रोलच्या आणि डिझेलचे भाव बदलतात तशी पटकन बदलली. बाबा, बाबा त्याला परत आणा. अगं पण तो आपला शत्रू आहे ना. बाबा, शत्रूला प्रेमाने जिंकायचं हाच आपला बाणा. त्याला परत आणा. परत आणा. जाऊ कुठे? बोलू तुम्ही त्याला. ए खरकाट्या बाबा. सात्विक, बाळ सात्विक. आय
आयला भाज्यांचे भाव काढतात तसा काढा पुढे कर ना. काय आहे तिने बोलवलं. काय आहे ए कशाला बोलवलं चोराला? चोर आहे ना? नाही नाही आम्ही तू नुसता चोर नाहीस, तू माझा चित्त चोर आहेस. चित्त चित्त. आला ग बाई आला ग बाई आला ग आला ग बाई आला ग बाई आला ग आला 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 ओ आला 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 ए पाडा आला 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 पाडाला पिकलाय आंबा. आंब्याचा रस का? उठ उठ कोई बाहेर येतील उठ. ए तू गायली आता? तुझी आणि कोकिळाची स्पर्धा लावली ना, कोकिळा आत्महत्या करेल. मी कोकिळा तर तू माझा जटायू. तू कोकिळा मी जटायू, आपण जाऊन कुठेतरी बसायचो. चला नाही नाही. बसा बसा बसा. म्हणजे ओ तुमचाच हात आहे. हे जास्त होतं तुझ्या इकडे या. तो तिथे डोंगर दिसतोय ना, त्या डोंगराच्या पायथ्याशी जी कलिंगडाची बाग आहे ना, त्या बागेत आपण लग्न करूया. हा तू काहीतरी चुकतंय. ती बाग आहे की नाही आमची आहे. नाही नाही सात्विकराव, तुमचं काहीतरी चुकतंय. ती बाग आहे ना, ती माझ्या खापर 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 पंजोबांच्या मालकीची आहे, हक्काची आहे. नाही नाही बेटा नाही, असं काय करते? नाही आमची बाग आहे. असं नसतं बाबू, असं नसतं. ती बाग आमची आहे. कळलं तर का तुला? आमची बाग आहे. मला समजत नाहीये. समजत ही बाग आमची आहे आणि ही तुमची. अरे पण ही बाग विकत घेतली होती ना आम्ही. आमचे खापर बंदोबा आहे ते. आमचे खापर माझं बाब आहे सगळे माझं. हे काय करते? उदगुले करते. हे काय केलं? तुझ्या पंजीला छेडलं. हे बघा माझ्या पंजीला काय बोलायचं नाही, तुम्हाला सांगू नये. माझ्या आजोबांना काय बोलायचं नाही. ही आमची जमीन. अरे ही आमची जमीन आहे. माझ्या जमिनीला हात. अरे माझ्या जमिनीला पाय लावतो तू. ही माझी जमीन आहे, लक्षात ठेव. मला अजिबात चालणार नाही असं. आमची जमीन आहे सांगितलं. अरे थांबा थांबा. वा लग्नाचं मनावर घ्या ना. लग्न बाबा, ह्याच्याशी लग्न करण्यापेक्षा मी आमच्या या विहिरीत उडी मारेन. ही तुमची विहीर नाही, ही आमची विहीर आहे. अरे ही आमची विहीर आहे. अरे ही आमची विहीर आहे. हे बघ नाव लिहिलंय याच्यावर. हे बघ ही आमच्या पंजोबांची विहीर आहे. ही आमची विहीर आहे. आमच्या पंजोबांची विहीर आहे ही. तुमची विहीर आहे. हो तुमची विहीर आहे. अगं काय केलंस? त्याला ढकलून दिलंस विहिरीत. अगं तुझ्या लक्षात कसं येत नाही? लग्न झाल्यानंतर ती विहीर तुझीच होणार होती, त्याची आमराई तुझीच होणार होती, त्याचे चिक्कू पण तुझेच होणार होते. अगं कशाला ढकललंस त्याला? बाबा त्याला परत काढा. तू सांगता त्याला वर काढा. तुम्ही वर या. नाही आता मी घेऊन ना माझी विहीर मी घेऊन. तर फतवा या सिनेमाची टीम आज आपल्यासोबत आहे. मला
मिलिंद दादा आणि छायाताईला विचारायचं आहे की ह्या सिनेमाविषयी तुम्ही काय सांगाल आणि तुमच्या भूमिकांविषयी काय सांगाल? मिलिंद दादा. यामध्ये मी नेहमी ज्या प्रकारच्या भूमिका केल्या, ज्या वाटेला आल्या माझ्या, त्या बहुतांश खलनायकी स्वरूपाच्या भूमिका होत्या. पण या सिनेमात पॉझिटिव्ह भूमिका माझ्या वाटेला आलेली, या नायकाच्या वडिलांची भूमिका. पण म्हणतो की आता प्रेमाचा स्वीकार व्हायला पाहिजे किंवा प्रेम सगळीकडे पसरलं पाहिजे, प्रेमाने वागलं पाहिजे. पण नेमकं आता प्रेम करणंच हा गुन्हा होतो कधी कधी. मला अजूनही असं वाटतं की बुवा प्रेमाची खरी व्याख्या समजून घेण्याची गरज आहे. आणि मला वाटतं की ती प्रेमाची खरी व्याख्या समजून घेण्याचा जो एक लेखाजोखा आहे तो या फतवा सिनेमात आला. मला वाटतं कोणतरी असा फतवा काढला पाहिजे की एकमेकावर प्रेम करा, एकमेकाशी प्रेम करा, एकमेकाला जीव लावा. वा. छायाताई, तू काय सांगशील या सिनेमाबद्दल आणि तुझ्या भूमिकेबद्दल? जसं मिलिंदने सांगितलं की त्याने खूप नकारात्मक भूमिका केल्या आहेत आणि ह्याच्यात पॉझिटिव्ह करतोय. सो माझं असं झालं की मी प्रत्येक सिनेमात खूप रडतेय वगैरे असंच असतं. या सिनेमात थोडं इतरांना रडवण्याचं काम केलंय, जे माझ्यासाठी नवीन होतं. एकूणच मजा आली काम करताना. थँक्यू. अजून एक गोष्ट आहे की या सिनेमाचा जो लेखक आणि दिग्दर्शक जो आहे तो इथे बसलेला आहे, अतिशय तरुण आणि यंग आहे. म्हणून ह्या वयात एवढी या माध्यमाची समज असणं फार उजवेपण आहे, हे उजवं आहे फार. ती जोडी श्रद्धा नावाची नवीन नायिका या सिनेमाच्या निमित्ताने. डॉक्टर अनुराधा आणि डॉक्टर यशवंत यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे. आणि प्रतीक जे इथं बसलेले आहेत, वयाने लहान आहेत पण दिग्दर्शक म्हणून त्यांचा मान मोठा आहे, म्हणून मी त्यांना आवाजावर घालतो. ह्या नव्या माणसांकडून नव्या गोष्टी. आपण हिरो हिरोईनचे सिनेमे खूप बघितले, ही माणसांची गोष्ट आहे. मला वाटतं की आता माणसांच्या गोष्टी यायला पाहिजेत, माणसांच्या जगण्याच्या गोष्टी यायला पाहिजेत. आणि कथा आणि माणूस हा सिनेमाचा नायक व्हायला पाहिजे, हिरो नाही. वा. तुम्ही आज हुबैपूच्या मंचावर आलाय. आमच्या संपूर्ण टीमकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. फतवा या सिनेमाची संपूर्ण टीम आपल्यासोबत हा आठवडाभर आहे. मी तुम्हाला सगळ्यांना इथे मंचावर येण्याची विनंती करते. छायाताई, मिलिंद दादा, प्रतीक, श्रद्धा, नंदेश दादा, तुम्ही इथे आलात, आमच्याबरोबर खूप साऱ्या आठवणी शेअर केल्यात, खूप सारे लाफ्टर शेअर केलेत. आणि आता आम्हालाही उत्सुकता लागली आहे की फतवा हा सिनेमा कसा असणार आहे नक्की. त्यामुळे झी मराठीच्या कुटुंबातर्फे आणि हुबैपूच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सो मच. आणि आजच्या भागातलं बेस्ट स्किट ऑफ द डे देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते आपल्या प्रथम प्रेक्षकांना, निर्मितीताई आणि उमेश यांना. निर्मितीताई, आजच्या भागातलं बेस्ट स्किट ऑफ द डे कोणाला मिळणार आहे? लोककला. या स्किटमध्ये सर्व परफॉर्मर्सना मिळत आहे कॉटन किंग द किंग ऑफ 100% कॉटन शर्ट्स तर्फे एक गिफ्ट हॅम्पर. टेन्शनला करूया चू, पाहायला विसरू नका फू बाय फू.